पॉइंटर्स. स्वयंसेवक बघा थांबायचे प्लीज. वैदेही प्रभात क्रिकेट संघ वाकण 40+ आमच्या आयोजन समितीला विनंती असेल आपले स्वयंसेवक सीमारेषेवर तैनात ठेवायचे जेणेकरून आपला वेळ वाचेल. सकाळचं सत्र अजूनही काही खेळाडू उपस्थित नाहीयेत. नक्कीच ते आता उपस्थित होतील. कोणिवली B40+ संघ प्रथम बॅटिंग करत असताना 19 हा या टप्प्याचा बॉल होता मात्र टायमिंग झालं नाहीये. पुन्हा झेल ड्रॉप. नाही प्रेमचा आज लक फॅक्टर ऑन आहेत कारण प्रेमचे 2 झेल सुटलेत. संदीप होते मला वाटतं. संदीपकडनं अशा चुका होत नाही मात्र आज चूक झालीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10.00च्या सरासरीने 20 धावा. या षटकात 13 धावा आल्या. त्यात झेल ड्रॉप झाला. आताच पहिल्या षटकात झेल ड्रॉप झाला होता. दोन षटकांसाठी 8 मिनिटं घेतलीत. चला फिल्डिंग लावायची लगेच. शील 40+. 2 षटकांसाठी 10 मिनिटं घेतलेली आहेत. दोन षटकात 20 आहे आणि या सरासरीने अशोक पटेल बॅटिंग झाली तर 50 होऊ शकते त्या मॅच मध्ये. दोन षटकात 20. सुगंध आलिमकर आले दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. चला खेळकाली 40+, अंतारली 40+. रिपोर्टिंग करा. अपील स्ट्रॉंग आहे. कदाचित बॅट कट आहे हे सांगतात श्रीनाथ पाटील सर की बॅटचा आवाज आला आणि एक धाव प्रेमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 21. कदाचित दोन्ही फलंदाज एकच बॅटचा वापर करतायत. बॅट चेंजचा कॉल त्याने दिलाय पंचांना. आणि क्रिकेटमध्ये काही नियम असतात ते फॉलो करणं गरजेचं आहे. धावसंख्या 21. धावा झाल्यात. तिसरं षटक मार्ग असे 5 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे दुसऱ्या स्पेल मध्ये सुगंध आलिमकर आलेत कारण त्यांना माहिती धावांची गती चांगली आहे. त्याच्या सरासरीने बॅटिंग करतोय गोलवली 40+B. फुलटॉ चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने करतात किशोर दिलेत. दोन धावा मिळालेत. धावसंख्या 23. खाली आपण NBA ट्रॉफी मध्ये पाहिलं केदार मात्रेला पाहिलं खेळताना त्यांचा संघ फायनल मध्ये सुद्धा दाखल झाला. FM हॉस्पेट कर्नाटका 87 रन चेस केल्या. फुल टॉस होता. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर झाली. क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही. चेंडूने बाउन्स घेतला. धावसंख्या 27. धावा झाल्या या चौकाराच्या साहाय्याने. फिल्डिंगची चूक म्हणता येणार नाहीये कारण टेनिस बॉल स्वाभाविक आहे. तो पडल्यानंतर बाउन्स घेतो. काल संदीप भानेला सुद्धा भरपूर अडचणी आल्या आडवणीच्या. दोन धावा मिळाल्यात. रनिंग बिटवीन विकेट चांगली आहे बाळा आणि प्रेम. धावसंख्या 29. सरासरी चांगली आहे. जरी पहिला फलंदाज 0वरती अमित बाद झाला असेल मात्र पार्टनरशिप चांगली आहे. 29 धावांची. हाय चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली आहे. संदीपची थ्रो फेकी चांगली आहे. आता 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या 31. सुगंध आलिमकर षटकात धावा येत आहेत आणि 31 झालेत. 3 षटकांना तुम्ही जलपान करू शकता. इथे फटका चांगला आहे. सरळ बॅटने टायमिंग बघा किती चांगलं आहे. बाळाच्या बॅट मध्ये आला या मॅच मधला पहिला षटकार. 31 मध्ये 6 ऍड करूया म्हणून धावा झाल्या 37.
37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ पहिल्या मॅच साठी चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. तीन षटकात 37 धावा झाल्या. UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. धावा झाल्यात. चला खिडकाली 40+ आणि अंतारली 40+ टॉस साठी या लवकर. 3 षटकं संपलेली आहेत. षटकात 37 धावा आपल्याला धापा कधी पाहायला मिळते. मगच उल्लेख केला 0वरती अमित बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते 37 धावांची. ही स्पर्धा तुम्ही घरी बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकाल. आर्या स्मृती चषक 2024 वैदेही प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ आयोजित ही स्पर्धा. कारण 40+ खेळाडू लिंक बघितल्यानंतर घरातून निघतात बऱ्याच वेळा. त्यांना माहिती असतं लाईव्ह टेलिकास्ट आहे, लवकर जाऊन फारसं कंटाळा येतो. सगळे धावा झाले आहेत. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळतो मात्र क्षेत्ररक्षक टीप मध्ये. आता फिल्डिंग चांगली आहे. फलंदाज रनआउट झाले बघा. चांगला फलंदाज रनआउट झाला तिथे. प्रेम पाटील रनआउट झाले. कदाचित प्रेमला असं वाटलं की सिंगलच घ्यायचे. 2 धावा झाल्या असता. प्रेम थोडीशी नाराज आहे पिंड्या. त्यांना माहिती अजून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून मंगेश आहे बॅटिंग करण्यासाठी. 38 धावा आहेत. काही पिंट्याच्या मनात असे असू शकतो प्रेम प्रदीप उर्फ बाळा स्ट्राईक सुद्धा कडे ठेवतील. सेकंड मंगेश गोलंदाज दिनेश काटे. इथे मात्र फाईन लेग बेट पंच वाईट चिकवून करतायत. 5 धावा मिळाल्या बघा बोनसच्या स्वरूपात. दिनेश काटे रनआउटची 1 रन कमी झाली होती. रनआउट झाली होती ती कव्हर झालेली आहे. 43 इथे मात्र सांगतात फाईन लेग बेट पंच वाईट. 43 धावा झालेत. पुढची मॅच खिडकाली 40+ विरुद्ध अंतारली 40+ मध्ये मॅच पाहायला मिळाले. पुन्हा त्याच दिशेने खेळत आहेत. 2 धावा मिळाल्यात. मंगेशचं खातं उघडलं होतं 2ने आणि गोलवली बी 40+ संघाची धावसंख्या 45 म्हणजे धावांची गती चांगली आहे. विकेट गेलेत. पहिलं विकेट शून्यावरती गेलं त्यानंतर आता प्रेम
उर्फ पिंटर रनआउट झाले. मात्र धावांची गती चांगली, कारण इथून 60+ जाण्याची नामी संधी आहे. फुल टॉस होता, कव्हरच्या दिशेने पाठवून दिलाय, गॅप भरपूर मोठी आहे. तीन धावा इथे मिळाल्या बघा. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली आहे. 48 पंचाच्या भूमिकेत श्रीनाथ पाटील आणि दसरथ सोरकादे सरांनी पाहतो. दोन्ही क्रिकेटर चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. श्रीनाथ पाटील नागावसाठी चांगलं क्रिकेट आजही 40+ खेळतात. दसरथ सोरकादे दावडी रेग्युलर संघाने सुद्धा ते खेळतात, पंचांच्या भूमिकेत सुद्धा असतात. धावा झाल्यात. 48 धावा झाल्यात आणि बाळाला माहिती आहे, मंगेशला माहिती आहे, इथून 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, म्हणजे इथून 60-65 हे टार्गेट आता दोघांना मनात ठेवावं लागेल. कदाचित प्रदीप लय मध्ये आले तर 70 होतील, कारण चांगला बॅटर आहे. चला पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. खिडकाली 40+. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न बघा प्रदीपचा. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून 48 धावा झालेल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. हाही चांगला चेंडू होता बघा. तसं स्वर्गाने पाहताय, चेंडू एक्झॅक्टली पुढे रिलीज झालाय. खिडकाले म्हटल्यानंतर नक्कीच मी योगेश पवारला मिस करतो. स्वर्गीय योगेश पवार एक चांगले खेळाडू राहिले खिडकाली गावाचे, आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत. एक धाव मिळालेली बाळाच्या खात्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 49. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला अंतरली 40+ आणि खिडकाली 40+ टॉस साठी या. अंतरली 40+ नक्कीच आमचे मित्र पप्पू त्यांच्या सुपुत्राला मी नक्कीच मिस करतो. खिडकाली 40+ संघ आपण लवकरात लवकर या. 4 षटकात 49 झाल्यात. चला स्पीड अप करा. काल पहिल्या सामन्यात 50 धावा झाल्या होत्या अशोक संघात. पहिलीच मॅच झाली होती काल वाकलन आणि एडवर्डने. पहिले धावा चेस झाल्या. वाकलन संघाने चेस केल्या धावा. 8 चेंडूमध्ये 20 धावा संजय भोईरने केल्या होत्या आणि 13 बॉलमध्ये 29 हनुमान मात्रेने केले होते. हनुमान मात्रे मला वाटतं मॅन ऑफ द मॅच होते. बघा आज किती होतील. आज स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे, त्यामुळे कोणत्या प्रकारची ऍडजस्टमेंट नसेल लक्षात घ्या. त्यामुळे वेळेवर उपस्थित राहा. तुम्हाला संजय वास्कर आलेत. नो बॉल घोषित केला पंचांनी. थर्मॅनला क्षेत्ररक्षक बीट झालेत. नो बॉल आहे. रिव्ह्यू घेतलाय का? चेक करायचे पंचांनी सांगितलं. बघायचं नो बॉल चेक केला जाईल. 2 धावा धावून घेतलेल्या आहेत ऑलरेडी. नो बॉल असेल 3 मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. योग्य डिसिजन आहे पंचांचा. नो बॉल आहे, त्यामुळे 3 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. 50 कंप्लीट जोरदार टाळ्या होत्या. बोलली B40 संघाने 52 धावा पहिल्याच मॅच मध्ये. फ्रीट आहे. 52 धावा. फ्रीटचा बॉल आहे.
मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. झेल ड्रॉप झाला बघा. नाही, फलंदाज बाद होणार नाहीये, कारण रनआउट होऊ शकतो. 54 धावा. झालेले आहेत. फ्रेटचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाही, त्यामुळे थोडीशी नाराज आहेत बाळा उर्फ प्रदीप उर्फ बाळा. संजय वास्कर, कारण बऱ्याचशा खेळाडूंचा सराव नाहीये, सीझनला आत्ताच सुरुवात झालेली आहे. फुलटॉस आहे. कॉल द्या बघा. फलंदाज बाद झाले. छोट्यांवरती अजूनही धक्का लागला तो बोलवली 40+ या संघाला. प्रेम पाटील येतात बॅटिंग करण्यासाठी. या मॅच मध्ये 2 ते 3 बॉल्स फुल टॉस मध्ये, त्यात एक बिमर होता, तिथे बाळा फायदा घेऊ शकले नाही. हाही फुल टॉस बॉल होता, कदाचित हवेचा वेग त्यांच्या विरोधात असू शकतो या मॅच मध्ये. 54 धावा झालेल्या आहेत. चला टॉस साठी या. अंतारली 40+ कॅप्टन. अंतारली 40+ आणि खिडकाली 40+ टॉस साठी या लगेच प्लीज. 54 धावा झालेल्या आहेत. संजय भास्करला विकेट मिळाली. आता प्रेम आले बॅटिंग करण्यासाठी. प्रेम पाटील, 2 प्रेम पाटील. प्रेम उर्फ पिंटे तो बाद झालाय. नक्कीच बघा, ह्याला म्हणतात क्रिकेट. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे तुम्हाला. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती काय होतं, बऱ्याच वेळा नवीन फलंदाज येतो, त्याला असं वाटतं कमी बॉल आहेत, तो हिट करायला जातो आणि बाद होतो, आणि चांगला बॅट्समॅन 9 सेकंड राहतो. त्यामुळे कदाचित प्रेम पाटीलने रणनीती वापरली की एक सिंगल काढून मंगेशला स्ट्राईक देऊया. 55 धावा झालेत. ऑन साईडला खेळायचं होतं. संजय भास्करचा हा चांगला चेंडू होता, डॉट बॉल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा. मी 60+ 65 कडे पाहत होतो, मात्र बिमर बॉल आला, त्याच्यावरती फायदा झाला नाही. आता फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ज्या स्कोअरचा मी उल्लेख करतो 60+, आणि आता 61 झाले. षटकाचा इशारा आला श्रीकांत पाटील सरांचा. 1 चेंडू अजून शिल्लक. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा झाल्यात त्या बोलिवली B40, जोरदार टाळ्या बोलिवली B40 संघाने. आर्या स्मृती चषकमधल्या सर्वाधिक धावा 5 षटकांमधील 61. टॉस साठी यायचे अंतारली 40+ आणि खिडकाली 40+. 60 काल झाल्या होत्या. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दुसरे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ज्या स्कोअरचा मी उल्लेख करतो 65 आणि 65 बरोबर झालेले आहेत. बोलिवली B40 संघाने आता 66 धावांचा पाठलाग करायचा आहे तो शिलगा 40+ संघाला. या ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण जगदीश पाटील सरांकडे जाणार आहोत, त्या अगोदर टॉस साठी या खिडकाली 40+ आणि अंतारली 40+. खिडकाली रेग्युलर संघ आपण पाहिलं तर स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली या नावाने खेळणाऱ्या SSC ट्रॉफी मध्ये अशोक आपण पाहणार आहोत. पहिली स्पर्धा खेळताना रेग्युलर खिडकाली संघाला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली रेग्युलर संघ आपण बघू शकाल. SSC ट्रॉफी 19 ते 4 डिसेंबर 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ही स्पर्धा पेंढरकरच्या मैदानात होणार आहे. योगेशच्या नावाने, कारण योगेश हे नाव भरपूर मित्रांनो चर्चेत आहे. जरी आपल्यामध्ये आज योगेश पवार नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणी आमच्या सोबत आहेत. सदैव पवार येत आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अनिल येत आहेत, अनिल पाटील
65 झाले, 66 जोडीने. अनिल दादा म्हटलं तर अशोक पाटील यांचे वर्ग मित्र आहेत. चला अंतरली फोटी बस या लवकर, अंतरली फोटी बस. नाही 40 प्लस क्रिकेटचा सुद्धा स्टँडर्ड क्रिकेट झालेलं आहे, कारण की वेगळ्या वेगळ्या जर्सीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला अंतरली 40 प्लस कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर या. अंतरली योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40 प्लस. बघा योगेशचा फोटो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. मिस यू योगेश पवार. योगेशच्या आठवणी मित्रांनो आमच्या सोबत शनो शरीर राहतील, आमचे खूप चांगले मित्र होते. सुगेदा पवार यांनी विनंती केली या व्यासपीठावरती. काही क्षणाचा टॉस होईल. चला अंतरली 40 प्लस कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तरी या प्लीज. अंतरली ऐकूया जगदीश दादा पाटील यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. संघ वाकण आयोजित आर्या स्मृती चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतो. आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना टीम गोलिवली आणि शीळ यांच्यामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिले जाते. गोलिवली संघाने टॉस गमावल्यानंतर टॉस जिंकून स्वीकारले आणि त्या 65 धाबा केल्यात. 65 विन आहे, फार मोठी धावसंख्या या स्पर्धेतील. हाय स्कोर, सर्वोच्च धावसंख्या. चला अंतरली संघ पप्पू पाटील याचा आपण टॉस साठी. दुसरीकडे योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाळे हा संघ त्याच्या अगेन्स्ट खेळ. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. तकदीर आलिमकर आणि त्याच्या जोडीला किशोर आलिमकर ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. आलिमकर 1140+ क्रिकेट संघ शील. 66 धावा चेस करायचे. गोलंदाज अमित गायकरला पाहतोय. आज फलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला, फार मोठा धक्का लागला, मात्र त्या धक्क्यातून गोलिवली संघ सावरला गेला. नंतर येणारा फलंदाज ज्याने चांगली बॅटिंग केली, प्रदीप असेल बा त्याचबरोबर प्रेम, प्रत्येक यस. सामना सुरू होतोय. श्रीनाथ पाटील यांचा इशारा आलाय. गेम इज ऑन.
66 धावसंख्या आजचा कायमस्वरूपी पाठलाग करायचा आहे टीमला. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळा, चेंडू जातो या डीप मध्ये, एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल बाळा होते तिथे. 2 धावा कंप्लीट करत असताना पहिल्याच चेंडूवरती स्वतःच आणि संघाचं 2 या धावसंख्येवरती अकाउंट ओपन केले जाते. पुढे एकदा त्याच प्रकारे त्याच एरियामध्ये तोच खेळाडू. आता मात्र एकच धाव. ते काय घडलं पहा, पाहिलं नाही, बघितलं नाही, सुसाट गाडी निघाली आणि त्याचा परिणाम मात्र भोगावा लागला. तर पहिल्याच चेंडूवरती 2 आल्या होत्या, त्याच्यानंतर खेळाडू बाद. पहिला धक्का लागतो शिवसंघाला. पाहिलं नाही, बघितलं नाही. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव. डायरेक्ट हिट नाहीये, तर बॅकअपला सुद्धा खेळाडू दूरवरून आले. चेंडूला अडवलं गेलं, तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. 4 ही धावसंख्या पहा मिळतोय. तकदीर पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. वा, उंच पुरे फिल्डर होते. 2 धावा. यावेळेस चेंडूची लाईन पाहिली तर अत्यंत चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉल येत असताना पहिला चेंडू डॉट पहा मिळतो अमित गायकर. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली टीमला. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, जवळपास फिल्डर मिडॉनचा झेलचा अंदाज घेता आला नाहीये आणि त्यामुळेच आता चला खिडकाले आणि त्याचबरोबर अंतारले यांच्यामध्ये टॉस करूया आपण. वेदांत 11 अंतारली, विपक्ष योगेश पवार, प्रतिष्ठान खिडकाळे, या 2 संघांमध्ये लढत होईल. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 1 बाद, धावसंख्या 8, फक्त 8 धावा आल्या. चौकार षटकाराची अपेक्षा होती, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाहीये आणि त्यामुळेच कदाचित आता झाली चला चला सोमनाथ पिंटू गायकर आहेत आमचे. कोण नाही संजय भोईर आहे तुमचे. यांच्या शुभास आपण टॉस करूया. सुखदेव दादा आहेत. अंतरले संघाने टॉस जिंकलाय.
पहिला चेंडू यावेळी जवळपास राहतोय, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला जातोय. लेबाज च्या स्वरूपामध्ये एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना फटका व्यवस्थित नाहीये बॅटवरती. एक धाव कंप्लीट. दुसरीचा केला जाईल प्रयत्न. 2 धावा गोलंदाज मंगेश यांना पाहतो आपण. 2 रन्स मिळाल्यात. आता धावांचा वेग वाढवावा लागेल शीर संघाला. रिवर्स खेळात फटका चांगला. रन्स मिळतील पुरेपूर 4. पहिला चौकार पाहायला मिळतोय. बॅट कटचियस बॅटच्या सहाय्याने चौकार पाहिला आपण. थोडासा विचार विमर्श करत असताना की या 66 धावा कशा प्रकारे चेस होतील हेच काहीच पाहिलं जाईल. फुलटॉस फायदा उठू शकले नाहीये. क्षेत्ररक्षक उपस्थित होते मात्र पहिल्या टप्प्यावरती त्यानं सुद्धा चेंडूला उचलायचं होतं. तकदीर आलिमकरला पाहतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र बॅटच्या ट्विंगला लागला चेंडू त्यामुळे 2च धावा मिळतील. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम शॉट आहे. जवळपास खेळाडू अमित गायकर. चांगला प्रयत्न होता. अतिशय सुरेख प्रयत्न होते. चेंडू हातात विसावला सुद्धा होता मात्र लास्ट मोमेंटला खाली पडला. एकदा फटका चांगला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू दूरवरून आल्या. थोडस मिस होतंय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा कॉल आणि काय घडले ते तकदीरला भागवावं लागतं. हळूहळू साथ होते. मला तरी वाटतं खूप दमले असतील ते कारण कंटिन्यू कधीपासून एक दुहेरी धावा घेत असतात त्यामुळे थोडंसं थकान पाहायला मिळालं आणि अखेरकार आपली विकेट बहाल करत असताना अंपायर यस एक धाव शॉट. और स्कोर झाला होता 20-20. एकच धाव आहे. विकेट घे नाही बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल आगेत आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने शीर संघ करतोय मात्र एकेरी दुहेरी धावाच मिळतात जेथे चौकार षटकारांची गरज होती. पुन्हा
एकदा फटका चांगला डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार दिनेश काडेच्या बॅट मधून. कधीपासून एखाद्या चांगल्या फटक्याची वाट पाहत होता तो की एखाद दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित होतं. पहिला षटकार येतोय त्याच्या बॅट मधून. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा मोठा फटका गॅप मध्ये कॅच होतं. फिल्डर उपस्थित आहे, थोडेसे पंबल झाल्यात. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल आणि सेकंड पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्या जातात. एकूण धावसंख्या पाहिली तर आता 34 धावा आहेत धावपकावरती. चेंडू अतिशय चांगला होता. बिग शॉट कॅच होता. चेंडू गेलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जायचंय. एकूण धावसंख्या पाहिली तर 34 धावा. जिथे पाहिलं तर या टीमला 66 धावा चेस करायच्या होत्या. फक्त 34 आल्या 3 ओव्हर मध्ये. अद्याप 32 धावसंख्येची गरज आहे. 32 12 चेंडू 32चं समीकरण. आस्किंग रन रेट पाहिलं तर 16.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. सुरुवातीला पाहिला तर 13चा होता, नंतर पुढे गेला. खरं पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावाच आल्या नाहीये. या ओव्हर मध्ये धावा करण्याचा प्रयत्न केला. एक षटकार सुद्धा पाहिला आपण. त्यामुळे आता 12-32. सलास दरम्यान आमच्या हनुमान म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. गोलंदाज मंगेश गोवली संघाच्या वतीने यावेळेस फटका चांगला. खेळाडू उपस्थित आहेत. झेल मात्र सोडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होते उपस्थित.
दिनेश यादवलाच बिग शॉट खेळायचं होतं. चेंडू मात्र पॅडवरती आदळतोय. एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना मंगेश यांना पाहतोय आता 10 मध्ये 30 धावा. हो व्हॉट अ शॉट. सुपर फटका बनवला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे एखाद्या चौकाराची गरज होती. फलंदाज पाहतोय आपण, फलंदाजी करत असताना संदीप आलिमकर आहे ना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे निघून जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि 2 धावा. तिसरी धाव येथे पूर्ण करेल का पाहावं लागेल. फलंदाज बाद आहेत. बॅट मात्र त्यांच्या हवेतच राहिली आणि फार मोठा धक्का लागला दिनेश काटेच्या स्वरूपामध्ये शिव संघाला. न्यू बॅटर सचिन मैदानामध्ये येत असताना फटका चांगला आहे. मिड विकेटला क्लिअर करायचं होतं. वेगाने चेंडू चाललाय. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार आलाय तो चौकार. गुड शॉट. हा सर्व संघांना सूचना आहे की स्ट्राईक जर पाहिजे असेल तर दोन्ही खेळाडूंनी स्ट्राईक सोडाल तेव्हाच मिळेल स्ट्राईक. हा तुम्हाला एक जर जागेवर राहिला दुसऱ्याने स्ट्राईक सोडली तर ती धाव गृहीत धरली जाणार नाहीये. स्ट्राईक मिळणार नाहीये. हा आउट पण नाही आणि रन पण नाही. स्ट्राईक पाहिजे असेल तर दोघांनी स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू चौकाराच्या दिशेने. चौकार लागोपाठचा दुसरा चौकार. मॅच मध्ये वापसी करतोय की का असं वाटलंय आणि आता धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती 48 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 48 धावा धावपळकावरती झाल्यात आणि गरज आहे ती आता 18. 50 50 कंप्लीट झाली आहे. हे 16 पाहिजे दादा. 50 झाल्या. 50 चला 50 धाबा झाल्यात. आता 16 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा करायच्यात. आल्याच 2 चौकार दाखवले खेळाडू पाहतोय पण सचिन आलिमकर यांना गरज होती. 2 मोठ्या फटक्याची 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चला फिल्डिंग लावा. जास्त वेळ नको. आज मेगा फायनलचा दिवस आहे. लक्षात घ्या सामने थोडेसे उशिराने सुरू झाल्यात आजच्या या दिवसामध्ये. त्यामुळे आपण आता जास्त वेळ घेऊ नका. अतिरिक्त वेळ घेऊ नका. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचे. सामना सुरू असताना कुठेही जाऊ नका. उमेश आपलं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे.
चला आता 6 मध्ये 16. सहा चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजाचा वापर करतोय आता गोलवली संघ. गोलंदाज प्रदीप आला. प्रदीप उर्फ बा पहा मिळतो आपल्याला. चला सामना सुरू करा. 6 मध्ये 16 कंपल्सरी बनवायच्यात. नेक्स्ट टीम दोन्ही संघ रेडी राहा. खिडकाळी आणि अंतरली. पहिलाच बॉल चिक्के शॉट स्वीपर कव्हरच्या दिशेला. फिल्डर धावतात आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा कॉल आहे आणि 3 रन सुद्धा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 3 धावा येत असताना 5 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे आता शीत संघाला, ज्या 66 धावा चेस करत असताना. फिल्डिंग मध्ये भरपूर परिवर्तन करत असताना गोलिवली संघ पहा कुठे कुठे फिल्डर सजवले गेल्यात, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की आता चौकार षटकार येणं आपल्यासाठी घातक ठरेल. वा फटका चांगला. व्हेरी गुड शॉट. चेंडू चालला डीप पेक्षा कव्हरला. गोळीच्या वेगाने दन 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 करत 4 रन्स आणि सचिनने लागोपाठ 3 चेंडू 3 चौकार ठोकल्यात. चांगली बॅटिंग करत असताना सचिन आलिमकरला पाहतोय आपण. चांगली बॅटिंग. 5व्या क्रमांकावरती आला खेळाडू. 4 चेंडू 9. 4 चेंडू 9. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. ते धाव कमी पडेल का पाहावी लागेल. यस रनआउट. खेळाडू बाद झाल्यात. थोडेसे थांबले आणि त्यामुळेच येथे सेकंड रन पूर्ण होऊ शकली नाहीये. आता 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. अद्यापर्यंत जर पाहिलं ना तर नितीन गावन या टीमचे 4 फलंदाज रनआउट झालेले आहेत. धाव घेण्यासाठी धावले मात्र थोडीशी रनिंग कमी पाहायला मिळाली. सुरुवातीपासून पहिलाच धक्का फार मोठा लागला किशोर आलिमकरच्या स्वरूपामध्ये, जिथे पहिला खेळाडू त्यांचा रनआउट झाला. त्याच्यानंतर सुद्धा तकदीर सुद्धा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालं. त्याच्यानंतर दिनेश काटे सुद्धा रनआउट झाले आणि आता सुद्धा हे खेळाडू रनआउट होत असताना कुठेतरी चिंतेची बाब आहे. आता 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. अमित गायकर झेलच्या खाली. व्हेरी गुड कॅच. रनिंग झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. इथून फार मोठा धक्का लागत असताना टीमला ज्या खेळाडूने सामन्यामध्ये वापसी केली होती त्या खेळाडूला मात्र बाद करण्यात यश प्राप्त केलंय आणि फलंदाज होतोय बाद. हॅलो
फार मोठा धक्का लागला जिथे कॅच रनिंग शेल पकडला अमित होते आणि चांगला कॅच मॅचचा टर्निंग पॉइंट. कारण सचिन सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज ज्याने ताबडतोब धावा जमवण्याचा प्रयत्न केला आणि आता 2 मध्ये 8 बनवायचे. नवीन फलंदाज विनोद भोईर. विनोद भोईरला एखादा मोठा फटका खेळावाच लागेल आता. फुल टॉस, एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा तर पूर्ण होतील आणि आता मारावा लागेल तो षटकार. 1 चेंडू 6. वॉट अ मॅच. असे सामने बऱ्याच वेळा पाहिले आहेत जिथे 1 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या होत्या आणि त्या 6 धावा आता बनवाव्या लागतील अलिमकर 40+ क्रिकेट टीमला. 1 चेंडू 6. काल सुद्धा शेवटच्या सेमीफायनल मध्ये 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना 4 धावा मिळाल्या, मात्र 2 धावेने सामना त्यांना गमवावा लागला. त्यामुळे आता सुद्धा ती सिच्युएशन आहे. सील विपक्ष बोलवली या टीमची. ते इथेच आहेत ना. चला आता 1 चेंडू 6 धावा. असे सामने बऱ्याच वेळा पाहिले आपण. 1 चेंडू 6 धावा आल्यात. कारण एखाद्या टुर्नामेंटमध्ये असं चित्र सर्रासपणे पाहायला मिळते जिथे 1 मध्ये 6 बनवायचे असतात. मात्र आता विनोद भोईर स्ट्राईकला आहेत. या धावा बनवेल की गोलंदाज बाळा ज्याने अतिशय चांगलं षटक हाताळलंय. 1 मध्ये 6 आणि इथे नाही टॅपिंग क्रिकेट. थोडासा चेंडू आउटसाइड ऑप्शनला. तो सामना गमावा लागतोय अलिमकर 40+ सील संघाला. आणि आता केकाल संघ चला मैदानाचा ताबा घ्यायचा आपण प्लीज. वेळ नको. अनिला इकडे या आता.